आज आपण पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत। एकदम बाहेरसारखा लागतो, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याच पद्धतीने हा टिक्का आपण घरी बनवणार आहोत। चवीलाही एकदम अप्रतिम असा लागतो। तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर आपल्याला त्यासाठी इथं पनीर लागणार आहे। मी इथं पाव किलो पनीर घेतलेलं आहे। त्याचे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे कमी जास्त करू शकता। आता एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे बेसन, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, एका लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालायचा आहे आणि मोहन आपण 3 ते 4 चमचे घेऊन ते गरम करून ह्यामध्ये घालून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे आता मिक्स झालेलं आहे। तर ह्यामध्ये आपण शिमला मिरची आणि कांदा घालून घ्यायचा आहे। मी असा क्यूब करून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण पनीर घालून घेऊया। हे आता आपण हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊया। हे आता मिक्स झालेलं आहे। तर आता आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आणि एक मसाला करून घेऊया। त्यासाठी 2 टोमॅटो, 1 कांदा ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण पनीर पण करायला घेऊया। हे पण अर्धा तास आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेलं। तर आता हे एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण घालून घेऊया। हे आपण कमी गॅसवर परतवून घ्यायचं आहे 6 ते 7 मिनिटं आणि आपण एकदम हलक्या हाताने हे परतवून घ्यायचं, नाहीतर हे पनीरचे तुकडे होतील। हे आपण एकदम हलक्या हाताने हे परतवून घ्यायचं। असंच आपल्याला हे 6 ते 7 मिनिटं पनीर चांगलं परतवून घ्यायचं आहे। मी इथं कढईमध्ये केलेलं आहे, तुम्ही पॅन किंवा तव्यावरती केलं तरी चालेल। हे आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत परतवून। तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊया। तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली ती घालून घेऊया। ती आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया। आपल्या तिखटनुसार लाल मिर्च पावडर, धने जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया। आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं। हे आता ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। हे आता मसाला आपण एकदम मिक्स करून घेतलेला आहे। तर आता ह्यामध्ये आपण पनीर घालून घेऊया। पनीर पण आपण या मसाल्यामध्ये हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। हे पनीर चमच्याने आपल्याला तुटू द्यायचं नाही, त्यामुळे हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं आपण हे मसाल्यासोबत परतवून घेऊया आणि नंतर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं। पाणी घातल्यानंतर पुन्हा हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे आता मसाल्यामध्ये चांगलं पनीर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं। मी इथं जास्त पाणी घातलेलं नाही, 1 ग्लास पाणी घातलेलं आहे।
आता ते मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कसुरी मेथी 1 चमचा बारीक क्रश करून घातलेली आहे. हे आता आपण कमी गॅसवर 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. इथं आता मी 10 मिनिटं हे कमी गॅसवर ठेवलेलं आता झालेलं आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया. हे तुम्ही चपाती रोटीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.